आई बरं स्वयंपाक सगळा तयार झाला, मी पटकन आवरून घेते आणि मग आपण एकत्रच बसूया जेवायला. हो पण तू एवढ्या घाईघाईने कुठे निघाली आहेस? अहो हे येणार आहेत ना आता ऑफिस मधून. आता दुपारी? अहो त्याचं काय झालं, काल ते मला म्हणाले की आपण दुपारी फिरायला जाऊया बाहेर, पण ते काही झालं नाही म्हणून मग आज दुपारी आम्ही फिरायला जाणार बाहेर. ठीक आहे जा. बरं मी पटकन तयार होते, नाहीतर वेळेत तयार नाही झाले म्हणून पुन्हा प्लॅन कॅन्सल व्हायचा. जा. आलेच. काय मुधोळकर बाई आहेत का घरात? आई 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 अगं तू कशी काय आलीस अचानक? अगं तुझी आठवण आली म्हणून आले. मग एखादा फोन तरी करायचंच नाही. फोन करणार होते पण बरं आता दारातच उभी राहणार आहेस का आईला घरात पण घेऊन येणार आहेस? हो चल ना. या सावकाश या. मीरा पाणी घेऊन ये. मुलीकडे पहिल्यांदाच आले ना म्हणून. याची काही गरज होती का? बरं प्रवास कसा झाला? छान. काही त्रास नाही ना? नाही. अरे ये प्रिया, ओळख करून देते. ह्या मंजिरीच्या आई ही प्रिया, माझ्या मुलीसारखी. आपली भेट झाली नाहीये कधी, पण तुझ्याबद्दल खूप ऐकलंय मंजिरीकडून. हो आई खरंच, म्हणजे प्रिया आहे म्हणून एवढं मोठं घर मी सांभाळू शकले, नाहीतर मला नाही माहिती हे सगळं मला कसं काय जमलं असतं. मंजिरी, आमच्या विहीणबाईंना आपलं घर दाखवा. हो पहिल्यांदाच आल्यात त्या. हो आई चल ना. सावकाश ग. चला काहीतरी गोडाधोडाचं बघायला पाहिजे. मीरा, घरी सगळे मजेत आहेत. पण आधी सांग, तू फोनवर रडत का होतीस? अगं असंच ते सोड नाही. तू मला सांग तू कशी आहेस? मी ठीक आहे ग, पण सारखी तुझी काळजी वाटत राहते मला. आई काळजी नको करूस माझी. आता तू पाहिलंस ना केवढी मजेत आहे मी इथे. हो, पण त्या दिवशी त्या कोटाचं सांगत होतीस, काल फोनवर पण रडत होतीस. मला सांग नक्की काय झालं मंजिरी? एक मिनिट. आई हा कोट चिखल लागलाय तेव्हापासून असाच आहे. अजूनही विसरलेले नाहीयेत ते, आणि मला वाटतं त्यांना विसरायचं सुद्धा नाहीये. तू त्यांना काही सांगितलं नाहीस ना? नाही बोलले मी. तुला दिलेलं वचन असं कसं काय मोडीन मी? पण आई यांनी सुद्धा वचन घेतलंय माझ्याकडं. मी त्यांच्याशी कधी खोटेपणाने वागणार नाही, त्यांचा विश्वासघात करणार नाही. मला मला खूप अडकल्यासारखं झालंय काही. म्हणजे कळत नाही मी आता काय करू. सारखी सारखी भीती वाटत असते. जर उद्या कुणी यांना सांगितलं की
ती चिखल लावणारी मुलगी मीच होते तर काय होईल? केवढा मोठा विश्वासघात केल्यासारखं होईल त्यांचा. नाही, माहित नाही. आणि ते नंतर कसे वागतील, रागावतील, काय करतील. मला खूप भीती वाटते गाई. मी काय करू? या सगळ्याचा तुला किती त्रास होतोय हे कळतंय मला. आई, मी आता फार काळ नाही सहन करू शकणार. प्लीज. पण मला अजूनही असं वाटतंय की ही गोष्ट तू सांगू नकोस त्यांना. झाल्या का गप्पा? बसायचं का जेवायला आता? नाही नको. नातवंडाचं तोंड बघितल्याशिवाय मुलीच्या घरी जेवायचं नाही अशी पद्धत आहे आमच्याकडे. म्हणजे आमच्यासारखीच तुमच्या घरी सुद्धा नातवंडाचं तोंड बघायची घाई चालली आहे म्हणायची. निघते म्हणजे संध्याकाळपर्यंत तरी पोचेन. सांभाळून जा, पोचल्यावर फोन करा. काळजी घे. सांभाळ सगळ्यांना. तक्रार करायला जागा ठेवू नकोस. अहो, तक्रार कसली? तुमची मुलगी घर इतकं छान सांभाळतीये की तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. निघते. एक मिनिट काकू, कुंकू लावते. मीरा, मंजिरी, हे लाव ना आईला. काकू, फोन करा नक्की. हो ग, तू आहेस म्हणून मंजिरीला खूप आधार आहे. काळजी घे तिची आणि दोघी अशा मैत्रिणीसारख्याच राहा. येते. आई, मी जे सांगितलं त्याचा नीट विचार कर. हं? येते मी. हॅलो. आपण जेवून घेऊया ना? आई, अहो, यांचा फोन आला होता. म्हणाले 15 मिनिटात येतोय. मी आवरून घेऊ का? सत्यजित येतोय का? हो अगं, या दोघांना फिरायला जायचंय ना म्हणून. जा, आवर जा. आपण जेवून घेऊया ना? हो. चला.